नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजूच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी आता मम्मी साहेब खूप चिडलेले असतात, कारण मंजू तिथे आलेली असते. तर आता मम्मी साहेब म्हणतात, काय ग म्हणजे काय ग नेबरट, कशाला आली इथे, काय काम आहेस, तुला नुसता बहाणा पाहिजे इथे. तेव्हा आता मंजू म्हणते, मम्मी साहेब मी की नाही माझे कपडे आणि बॅग, माझे कामाचे कपडे वस्तू घ्यायला आलेली आहे. तेव्हा आता मम्मी साहेब म्हणते, तुला बहाणे पाहिजे, बाकी काय, तू आता तुला म्हटलं होतं नाही इथे तोंड दाखवायचं नाही, कशाला तुझं ते काळं तोंड घेऊन आली इथे दाखवायला. तेव्हा आता ती शांत बसलेली असते. तर आता पप्पा लगेच मम्मीला बोलतात, अगं काय बोलते, ती तिचा सामान घ्यायला आली आहे, ती कशाला रिकामी येईन, ये बाळा ये घरात ये, असं असं म्हणून तिला घरात घेतात. तर आता त्या ठिकाणी सत्य तिच्याकडे एकटक बघत असतो. त्यालाही खूप म्हणजे बरं वाटत असतं की त्या वाघमारे इथे आलेले आहे. पण त्याला जेव्हा कळतं की ते त्यांच्या सामान घ्यायला आलेलं आहे, तेव्हा त्यालाही खूप म्हणजे त्यालाही खूप वाईट वाटतं. तर आता इकडे पप्पा मम्मी साहेबांना खूप सुनवतात की आता तुला मंजूशी असं वागायचा काहीच अधिकार नाही आहे, कारण तू अधिकार गमावलेला आहेस आणि तू अजिबात तिला काही बोलायचं नाही. तेव्हा आता मंजू घरात येते आणि तिचा सामान घेते, बॅगमध्ये भरते कपडे वगैरे. तर तिला ती साडी दिसते, ती साडी तिला सत्याने दिलेली असते. तर ती साडी घेऊ की नको घेऊ असं तिचं चालू असतं. तर ती साडी तिथे सत्याला देते, सत्याच्या हातात देते. तेव्हा आता सत्या म्हणतो, हे बघा वाघमारे, सगळं तुम्ही तुमच्या मनासारखं केलं, तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझ्या प्रेमाचा तरी अपमान करू नका. तेव्हा आता मंजू ती साडी तिच्या बॅगमध्ये ठेवून देते आणि मग मंजूचं लक्ष मंगळसूत्राकडे जातं. तर आता मंगळसूत्राकडे बघून मंजू म्हणते, सत्या हे मंगळसूत्र घे, ही तर वस्तू मी नाही घेऊन जाऊ शकत. तेव्हा आता ती ते सत्याच्या हातात देते आणि तिथून बॅग भरते आणि निघून जाते, रिक्षा बोलवून तिथून निघून जाते. तर आता दुसरीकडे आत्याबाईने ब्राह्मणाला बोलवलं असतं, म्हणजे गुरुजीला बोलवलं असतं डीजेच्या आणि मंजूच्या लग्नासाठी. तेव्हा आता तिथे मंजू आलेली असते. तर आता आत्याबाई म्हणते, हे बघा ही नवरी आहे, हिचं आणि माझ्या डीजेचं लग्न करायचं आहे. तेव्हा आता ते गुरुजी म्हणतात, हे बघा बाई, त्यांची योगच नाही आहे, त्यांची पत्रिका जुळतच नाही आहे, जुळतच नाही आहे. तेव्हा आता आत्याबाई म्हणतात, अहो तो काळा चष्मा काढा आणि साधा चष्मा घाला. तेव्हा आता गुरुजी म्हणतात, काही पण करा तुम्ही, काळा घाला की चांगला घाला, मला सगळं दिसतं. आताही मी तुम्हाला तेच सांगू शकतो की त्यांचे योग आणि पत्रिका जुळत नाही आहे, त्यांचं लग्न नाही होऊ शकत. तर आता हे ऐकून डीजेलाही आनंद झालेला असतो आणि आमरीलाही आनंद झालेला असतो. तर आता आमरी म्हणते, काय गात्या, काय तू तिच्या मागे मागे लागते, अजून तिचे जखमाही भरल्या गेल्या नाही आणि तरी तू त्याच्यावर मीठ चोळते आहे. अजून होऊ दे ना, अजून काहीच झालेलं नाही आहे. सगळंच तर तू हिरावून घेतलं आहे, तिचा पगार, तिचं सगळं सुखदुःख, तिचा नवरा, तिचं घटस्फोट तूच घडवून आणला आहे, सगळं हिरावून घेतलं आणि आता तिला तिच्या मनासारखं तरी वागू दे. तेव्हा आता आत्याबाई म्हणतात, बघ सुनंदे कशी बोलते तुझी लेक, मीच तिला लहानाचं मोठं केलं आणि तुझी पोरगी अशी बोलते मला. तेव्हा आता आमरी म्हणते, तू आम्हाला लहानाचं मोठं केलंस, पण तू या घराचा शाप आहे, शाप, कारण तुझ्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली आहे. तू काय फुकटे आणि आयती खाऊ आहे, आला पेमेंट की घेते हातामध्ये आणि खर्च करते आणि आम्हाला त्रास देते. तुझा जन्म आम्हाला त्रास देण्यासाठीच झालेला आहे, असं आता आमरी आत्याबाईला सुनवते. तर आता आत्याबाई खूप चिडलेल्या असतात. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.